नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात तमाम दर्शकांचे हार्दिक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। बातमीपत्रात वेळ झाली आहे एका विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा भेटू, पहा फक्त सिटी न्यूज। विश्रांतीअंती पुन्हा आपले स्वागत। बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या, अर्थात क्राईम वॉच। नांदगाव पेठच्या शिवाजी चौकात असलेल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानाला शॉर्ट सर्किटने आग लागली। या आगीत बाजूची 2 दुकाने जळून खाक झाली। नांदगाव पेठ येथील शिवाजी चौकात असलेल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानाला शनिवारी मध्यरात्री अचानक आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं निष्पन्न झालं आहे। या आगीमध्ये बाजूची हार्डवेअर आणि फुटवेअरची 2 दुकानंही जळून खाक झाली आहेत। पुढील तपास नांदगाव पोलीस करत आहेत। पोलिसांना बयान दिलं व घरी स्वतःला जाळून घेतलं, अशी घटना चांदूर बाजारामध्ये घडली आहे। या संदर्भात महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांवर आरोप केले आहेत। चांदूर बाजार येथे चोरी झाली असता पोलिसांनी एका महिलेचं बयान घेतलं। बयान दिल्यानंतर या महिलेने स्वतःला जाळून घेतलंय। याबाबत मृत महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांवर आरोप केले असून उपजिल्हा रुग्णालयातून पार्थिव नेण्यास नकार दिला। यावेळी वातावरण तंग झालं होतं। पोलिसांनी परिस्थिती हाताळली। काही महिन्यापूर्वी नागपूरच्या सेंट्रल जेलमधून 5 आरोपी फरार झाल्याची घटना समोर आली होती। मात्र 5 आरोपींच्या फरार होण्याच्या घटनेमागचा मास्टरमाइंड सत्येंद्र गुप्ता याला रविवारी मध्य प्रदेशातील जबलपूर येथून नागपूरच्या क्राईम ब्रांच शाखेने अटक केली आहे। बातमीपत्रात वेळ झाली आहे एका विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा भेटू, पहा फक्त सिटी न्यूज। विश्रांतीअंती पुन्हा आपले स्वागत। वळूया उर्वरित घडामोडींकडे। आता एक नजर टाकूया शहरातील सामाजिक, राजकीय व धार्मिक घडामोडींवर। जुन्या कॉटन मार्केटमध्ये शेतकरी व्यापारी अडत्यांना अनंत अडचणीचा सामना करावा लागतोय। स्वच्छता नाही, पार्किंगची व्यवस्था नाही, सध्या तेथे प्रशासक आहेत। समिती येण्याआधी समितीकडून शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना अपेक्षा आहेत। जुना कॉटन मार्केट भाजी विभागात अनागोंदी कारभार सुरू आहे। शेतकरी व्यापारी अडत्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। न्यूज चॅनल सांडपाणी जाण्यासाठी नाल्यांची व्यवस्था नाही। नाल्या असतील तर त्या तुंबलेल्या, कचरा उचलला जात नाही। पिण्याच्या पाण्याची टाकी जेथे आहे तेथे अत्यंत गटार साचलेला आहे। तिथे पाणी पिण्यास जाण्याची सोय नाही। जिकडे तिकडे भाजीपाल्याची सडगाण आहे।
कोणीही कुठेही गाड्या उभ्या कराव्या, भाजीपाल्याच्या गाड्या थेट मार्केटमध्ये आडव्या तिडव्या लावाव्या असा अनागोंदी कारभार तेथे सुरू आहे। आता नवीन येणाऱ्या समितीकडून लोकांना अपेक्षा आहेत की त्यांनी येथील व्यवस्था सुधारावी। यहाँ पर मार्केट होगा छोटा, ऐसा इतने बांटी है कि यहाँ पैर फिराने की भी जगह नहीं है, ऐसे खिचड़ी जाता। उसके बाद में अगर कटला अंदर आ गया तो 1 घंटा लग जाता है यहाँ पर ट्रैफिक जाम, तब ट्रैफिक जाम हो जाता है। 2 गेट है, एक गेट चालू रखते, एक गेट बंद रखते, दोनों गेट खुले रखना, एक से आवक रखो, एक से आवक रखो। परेशानी है साहब, यहाँ क्या बोलना तुम्हारे दूर, मतलब 10 किलोमीटर दूर होना। पूरे चिल्लर वाले यहाँ पर 1 किलो वाले, देखो तुम पूरे लेडीज, पूरे 12 बाजार की लेडीज यहाँ पर 1 किलो वाली, आधा किलो यहाँ पाव पर भी माल मिलता है। यहाँ पर ये परेशानी है। यहाँ पर मी हरीश गुडदे, भाजीपाला वाटते। मी इथे कमीत कमी 25 ते 30 वर्षापासून या मार्केटमध्ये दलालीचा व्यवहार करत आहोत आणि या मार्केटमध्ये 25-30 वर्षापासून जे पोझिशन आहे तेच पोझिशन सध्याशी कायम आहे। आता आपण जर बाकीच्या मंडीचा विचार जर केला तर भरपूर सुधारणा, भरपूर सुविधा झाली आहे आणि या मार्केटमध्ये 25 वर्षापासून बाथरूम, पाण्याची व्यवस्था किंवा इथे साचलेलं पाणी जाण्यासाठी सुद्धा इथं नाल्याची व्यवस्था नाही आहे। नाले आहे पण नाल्यामध्ये इथलं जे केर कचरा आणि हे भाजीपाल्याचे व्यतिरिक्त जे सडलेला भाजीपाला इथं पडलेला राहते ते नाल्यामध्ये जाऊन अटकते, त्यामुळे पाणी पास होत नाही आणि सर्व इकडे पाणी साचलेलं राहते, भाजीपाला सडते, डासाचं प्रमाण भरपूर वाढते आणि जे साफसफाईवाले कामगार आहे तिथं साफसफाई कामगारासाठी इथं कमीत कमी 30 ते 25 मजूर लागतात, तिथे इथे फक्त 3 व 4 मजूर काम करतात। कसा तरी थोडाफार कचरा जमा करून ते ट्रॅक्टरमध्ये टाकून घेऊन जातात। बाकीचा कचरा इथं दलाल आल्यानंतर आमच्या इथं असलेल्या कामगार यांच्याकडून आम्हाला साफसफाई करावी लागते आणि इथले पोझिशन आता यांनी 8 दिवसापासून दोन्हीही गेट सुरू केले। पहिले सुरुवातला असं होतं की एकाच गेटमधून आवक आणि जावक, इथून गाडी काढायच्या वेळेस इतका प्रॉब्लेम होत होता की इथे अर्धा तास गाडी काढायला गेटच्या बाहेर वेळ लागत होता। परंतु आता यांनी 8 दिवसापासून सुधारणा केली या मार्केटमध्ये। एक मेन गेट यांनी आवकाचं ठेवलं, इकडे हनुमान गेट आवकचं ठेवलं आणि हे मार्केटचं ते मेन गेट आहे जावक ठेवली। त्यापासून काही ना काही इथे ट्रॅफिकमध्ये थोडीशी सुधारणा झालेली आहे। इथे असलेले दुसरी व्यवस्था इथं म्हणजे इथे माल वाहतूक गाड्या साईडने उभे राहतात, त्यांना पोलिसांचा ट्रॅफिकवाल्यांचा खूप त्रास होतो आणि त्यांना पार्किंगसाठी जागा सुद्धा नाही। तर मग दुपारी हे मार्केट बंद असल्यामुळे ते पार्किंगसाठी इथे गाड्या आत उभे करतात आणि इथे गाड्या आतमध्ये पार्किंग केल्यानंतर इथल्या दलालांना किंवा इथे येणाऱ्या माल वाहतूक ट्रक आमच्या सब्जी मंडीतला यांना खूप त्रास होतो। आता इथं संचालक बॉडी तर नाही आहे, आता प्रशासक बॉडी आहे। आम्हाला अशी आशा होती की प्रशासक बॉडीमुळे भरपूर इथं सुधारणा होईल, काहीतरी सुधारणा होईल, पण आमची व्यवस्था जशी तशीच आहे अजूनही। याकडे प्रशासक व येणारं संचालक मंडळ यांनी पूर्ण लक्ष द्यावं व इथं सुधारणा करावी अशी माझी भाजीपाला अडते हरीश गुडदेकडून विनंती करतो। मैं यहाँ कॉटन मार्केट का अड़ते हूँ, अब्दुल जमील अब्दुल कुद्दूस। यहाँ पे 20-25 साल से ही कंडीशन है कि यहाँ पे साफ सफाई की सुविधा नहीं है, पीने के लिए पानी की सुविधा नहीं है। यहीं पे कई लोग आते नहाते, ये पेशाब करते, ये सारी गंदगी करते, इसके वजह से सब बीमारी होने का डर लगता है। मच्छर हो क्योंकि पेशाब भी नहीं करते, नहाते भी यहाँ जो लड़के रहते वर्कर लोग काम करते जो, तो आशा है कि यहाँ पे उनको सुविधा करके मिलेगी, पीने की पानी की व्यवस्था साफ। शासनाकडून अपंग कल्याण पुनर्वसनासाठी निधी मिळत असूनही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अपंगांना लाभ मिळत नाही। या संदर्भात एकता अपंग बहुउद्देशीय संस्थेतर्फे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलं। अंजनगाव सुरजी नगर परिषदेमध्ये शासन नियमाप्रमाणे वार्षिक अंदाजपत्रकात तरतुदी असूनही उपयोगात आणला जात नसल्याने अपंगांना समस्या भेडसावत आहेत। शासनाकडून अपंग कल्याण व पुनर्वसनासाठी निधी दिला असूनही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अपंगांना लाभ मिळत नाही। या संदर्भात एकता अपंग बहुउद्देशीय संस्थेतर्फे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। हमारी समस्या यह है कि हमने एकता अपंग बहुउद्देशीय संस्था ने नगर परिषद को निवेदन दिए है और वो निवेदन पर हमारे मुख्य अधिकारी साहब कोई विचार नहीं कर रहे हैं, तो हमारी समस्या बढ़ते जा रही है और हमने उसको शासन का पत्र लगा हमारे आमदार बच्चू भाऊ कड़ू का
मगर उस पर मुख्य अधिकारी साहब ने कुछ भी अभी तक के कार्रवाई करे नहीं। अगर इस पर कार्रवाई नहीं करेंगे मुख्य अधिकारी साहब, तो हम ठिया आंदोलन पूरे एकता अपंग बौद्धिक संस्था को लेकर ठिया आंदोलन करेंगे नगर परिषद के ऊपर। स्वच्छ भारत निर्मात्यासाठी हातभार म्हणून क्लीन सिटी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे। रविवारी सकाळी अमरावती बस स्थानकाची संपूर्ण सफाई करून शहरातील नव्या उमेदीच्या तरुणांनी स्वच्छतेच्या वाटेवर पाऊल ठेवले। स्वच्छ भारत निर्माण करण्यासाठी हातभार म्हणून क्लीन सिटी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे। रविवारी सकाळी अमरावती बस स्थानकाची संपूर्ण सफाई करून शहरातील नव्या उमेदीच्या तरुणांनी स्वच्छतेच्या वाटेवर पाऊल ठेवले। स्थानिक डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयातील काही विद्यार्थी व सामाजिक युवा चळवळ युवक बिरादरीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन क्लीन सिटी अभियानाला सुरुवात केली। रविवारी सकाळी बस स्थानक परिसरातील संपूर्ण कचरा झाडून परिसर स्वच्छ केला। अनेक दिवसांपासून ज्या कचऱ्यामुळे बस स्थानकाची दुर्दशा झाली होती तो साफ झाल्याने बस स्थानक परिसर काही प्रमाणात का होईना परंतु स्वच्छ झाला। बस स्थानक ही फक्त सुरुवात असून दर रविवारी हा उपक्रम शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करून राबविला जाईल। या अभियानात शहरातील जागृत तरुणांनी जोडण्याचे आवाहनही युवक बिरादरीचे गौरव इंगळे व मधुलिका देशमुख यांनी केले आहे। अमरावती शहराची संपूर्ण स्वच्छता करण्याचे ध्येय या तरुणांनी घेतले आहे। भाजी बाजार स्थित मनपा दवाखाना जवळील सालफाडी गल्लीत काही महिन्यापूर्वीच मनपाद्वारे पेव्हिंग ब्लॉक बसवण्यात आले होते। मात्र बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराचे पितळ या पेव्हिंग ब्लॉककडे उघडे पाडले आहे। पेव्हिंग ब्लॉक उघडल्याने येथे अपघातांची शक्यता बळावते। भाजी बाजार स्थित सालफडे गल्लीत काही महिन्यांपूर्वीच पेव्हिंग ब्लॉक्स लावण्यात आले। मनपाच्या उदासीनपणा आणि बेजबाबदारपणा आपण कित्येकदा उघड्या डोळ्यांनी बघितला आहेच। त्याचेच आणखी एक जिवंत उदाहरण म्हणजे उखडलेले पेव्हिंग ब्लॉक्स। या उखडलेल्या पेव्हिंग ब्लॉक्समुळे येथे येणाऱ्या जाणाऱ्यांना दुचाकी चालकांना त्रास होतो। येथे अपघातांची शक्यता बळावते। त्यामुळे या पेव्हिंग ब्लॉक्सचे काम नव्याने करण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांची आहे। साल भर से फर्शा लगाई है, अभी तक के फर्शियों का यानी जैसे गाड़ियाँ जाती कोई भी पैदल चलता तो उसके हिसाब से वो फर्शा बहुत अच्छी तरह से लगी हुई नहीं है। वो हिसाब से फर्शा अच्छी तरह से लगने को ना उस दिन तो एक बुड्ढा गिर गया, मैं वही कंप्लेंट करने वाला था लेकिन कोई सुनने को खाली नहीं है। अब मैं अकेला थोड़ी दौड़ूंगा। माझं म्हणणं एवढंच आहे की बाहेर लवकरात लवकर काम झालं पाहिजे। आम्ही 2-3 वेळा म्हटलं। श्री बाबा रामदेवजीच्या जीवन दर्शन सप्ताहाचे आयोजन श्री पंचमुखी हनुमान मंदिर जुना कॉटन मार्केट येथे करण्यात आले। रविवारी या सप्ताहाचे समापन 36 कुंडीय यज्ञाने करण्यात आले। श्री रामदेव बाबा जम्मा जागरण सप्ताहाचे आयोजन 4 ते 12 जुलै दरम्यान करण्यात आले। सुप्रसिद्ध गायक पंडित राजेंद्र शर्मा यांनी आपल्या गायनातून रामदेव बाबांच्या जीवनावर प्रकाश टाकला। इसीलिए मैं निवेदन कर रहा हूं। जुना कॉटन मार्केट येथील पंचमुखी हनुमान मंदिराच्या प्रांगणात हे आयोजन करण्यात आले होते। रविवारी या आयोजनाचे समापन 36 कुंडीय श्री रामदेव बाबा विष्णुपाद यज्ञाने करण्यात आले। या महायज्ञात असंख्य भाविकांनी राजस्थानी परंपरागत वेशात विधिवत आहुती घालून पुण्य लाभ मिळविला। आज के जीवन दर्शन सप्ताह के अंतर्गत हम सभी ने मगधर के बेताज बादशाह पीरों के पीर बाबा रामदेव जी की जन्म से लेकर समाधि के बाद तक की कथा 7 दिनों में श्रवण की और इसके विश्राम पर कथा के विश्राम पर अमरावती के इतिहास में पहली बार श्री रामदेव विष्णुपाद महायज्ञ का आयोजन किया गया। बोलिए ओम नमो भगवते नीतलनाथाय सकल रोगहराय सर्व संपत्ति कराय मम मनोभिलाषित कार्य से निवेदन है कि अपने भक्तों की ओर कृपा दृष्टि कर हमारी भावनाओं को स्वीकार करे। हमारे मन के भावना को आपके चरणों में स्थान दें। इसी भावना के साथ
श्री रामदेव गायत्री मंत्र की 108 आहुति देकर हम अपने आप को धन्य समझ रहे हैं। बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय। काय आहे हवामानाचा अंदाज, किती होते दिवसभराचे तापमान, काय राहील उद्याचे तापमान, टाकूया हवामानाच्या अंदाजावर एक नजर। दास्तानी अमरावतीच्या आजच्या भागात आपण अमरावतीचे भारत हिंदी वाचनालयाची माहिती घेणार आहोत। 84 वर्ष जुने हे वाचनालय असून या संबंधित माहिती सिटी न्यूजचे वरिष्ठ पत्रकार अशोकभाई जोशी आपल्या समोर मांडत आहेत। दिनांक 15 जुलाई सन 1929 में हिंदी भाषी जनता द्वारा स्थानीय छतरपुरी बालाजी मंदिर प्रांगण में भारत हिंदी पुस्तकालय की स्थापना मात्र 60 पुस्तकों से की गई। इससे पूर्व सक्कर सात के श्री डॉक्टर मिश्रा के निवास स्थान पर यह वाचनालय कार्यरत था। आज इस वाचनालय में हिंदी, मराठी, अंग्रेजी भाषा की कुल मिलाकर 17,037 पुस्तकें उपलब्ध हैं। नगर की साहित्यिक, शैक्षणिक, सांस्कृतिक गतिविधियों का केंद्र रहा भारत हिंदी पुस्तकालय विगत 85 वर्षों से ये कार्यरत है। मैं मनोहर तिखिले, ग्रंथपाल, भारत हिंदी पुस्तकालय, सक्कर सात अमरावती में स्थित है। अमरावती शहर में यह संस्था 86 साल से लोगों की सेवा में कार्यरत है और हमारे यहाँ लाइब्रेरी में करीब आज तक हमारे 17,000 पुस्तकें हमने ली हुई है, जो लोगों की सेवा देते आ रहे हैं हम उसके लिए। और हमारे लाइब्रेरी में मराठी के भी अखबार, इंग्लिश और हिंदी के साथ साथ 8 अखबार हमारे यहाँ रोज आते हैं। साथ में मैगजीन, उसके अलावा मराठी मैगजीन, हिंदी मैगजीन की भी हम बुलाते हैं। लोग उसके बड़े चाव से पढ़ते हैं। बच्चों को भी मैगजीन्स हमारे यहाँ है। भले ही आज टीवी के माध्यम से लोग यहाँ से दूर होते जा रहे थे, लेकिन मेरा ऐसा विश्वास है कि आने वाले कुछ सालों में लोग इधर निश्चित रूप से लौटेंगे, ऐसे मुझे आशा है। और मैं ये चाहता हूं कि पालक वर्ग भी अपने बच्चों को इसके प्रति रुझान लावे। हे बातमीपत्र एवढ्यावर थांबूया। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या।
वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन सक्कर 7 अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703226 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा सिटी न्यूज.